हाय सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये. मी पूजा. तर आज आपण एक पेला तांदळापासून अतिशय साधी सोपी रेसिपी बनवणार आहोत. तर हे आपण एकदम इन्स्टंट बनवतोय. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. एकदम मस्त जाळीदार असे आपण तांदळापासून डोसे बनवणार आहोत. तर काय करायचे, सगळ्यात अगोदर एक पेला तांदूळ घ्यायचे. तुम्ही इथे रेशनचे तांदूळसुद्धा वापरू शकतात. तर रेग्युलर जे तांदूळ असतात आपण भात करण्यासाठी वापरतो तेच मी हे तांदूळ घेतलेत. एक पेला तांदूळ घेतले, स्वच्छ साफ करून घ्यायचे आणि आता हे तांदूळ 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि तांदूळ भिजून वरती थोडंसं पाणी राहील एवढं ह्याच्यामध्ये पाणी टाकायचे आणि 2 तास हे तांदूळ आपल्याला चांगले भिजवून घ्यायचे आहेत. जर वेळ नसेल तर 1 ते 1.5 तास भिजवलं तरीसुद्धा चालेल. आता आपण याच्यावर झाकण ठेवून हे तांदूळ 2 तास चांगले भिजवून घेतलेले आहे. 2 तास चांगला तांदूळ भिजलेला आहे हे पहा. आता आपण याच्यामधलं सर्व पाणी काढून टाकूया आणि हा तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेऊयात. तर मी अर्धा करून वाटून घेते. तरी ते मी अर्ध तांदूळ म्हणजे 2 भागांमध्ये डिवाईड करून वाटून घेते. एकदा सर्व बारीक होणार नाही त्यामुळे. तर मी ते निम्मा तांदूळ टाकून घेतला हे पहा. आता काय करायचं, याच्यामध्ये आपल्याला हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या टाकून घेते. तुम्हाला किंवा तुमच्या लहान मुलं असतील घरामध्ये, त्यांना किती तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. तर 4 मिरच्या इथे मी तोडून टाकल्यात आणि एक अद्रकचा तुकडा असे 2 कापून घेतले तुकडे आणि ते सुद्धा टाकून घेतलेत. अद्रक आवडत नसेल नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. आता याच्यामध्ये 2 चमचे पाणी टाकूया. जास्त पाणी टाकायचं नाही कारण तांदूळ चांगला भिजलेला आहे आणि एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे. जेवढं शक्य होईल तेवढं एकदम फाईन बारीक करायचे. तर पाहू शकतात पाणी फक्त 2 चमचे टाकलेले तरीसुद्धा हे मिश्रण व्यवस्थित बारीक झाले आणि पातळसुद्धा आहे. त्यामुळे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही. लागलंच तर आपण नंतरसुद्धा टाकू शकतो. तर बाकीचा सुद्धा तांदूळ राहिलेला आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतले आणि याच्यामध्ये सुद्धा 1 चमचाभर पाणी टाकून ते सुद्धा एकदम बारीक वाटून घेतले. आता हे सर्व मिश्रण मिक्स करून घेऊया कारण अगोदरच्या मिश्रणामध्ये आपण मिरची आणि अद्रक टाकलेलं आणि आता राहिलेला तांदूळ फक्त तसंच वाटून घेतले. तर सर्व हे चांगलं एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे. आता याच्यामध्ये मी बारीक किसून घेतलेला गाजर टाकून घेणार आहे. तर एक गाजर मी किसून घेतले बारीक किसणीने. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे भाज्या टाकू शकतात, जसं की बीट, गाजर, शिमला मिरची, कोणत्याही भाज्या यामध्ये ॲड करू शकतात. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेते. मी इथे गाजर जास्त टाकलेलं आहे कारण खायला खूप छान लागतात हे डोसे, त्यामुळे तुम्हाला आवडतं त्या भाज्या तुम्ही इथे टाकू शकतात. चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊयात. तर गाजरमुळे एक वेगळाच याला रंग येतो आणि दिसायला सुद्धा हे डोसे खूप छान दिसतात. तुम्ही पुढे पाहालच आणि खायला सुद्धा खूप स्वादिष्ट लागतात. तर काहीही झंझट न करता अगदी साधी सोपी ही रेसिपी पटकन तयार होते. तर हे पहा सर्व चांगलं हे मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये पाव चमचा इनो टाकून घेऊयात. तुम्ही खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल आणि लगेचच हे मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर सकाळी नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये हा नाश्ता द्यायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजवून ठेवले तरीसुद्धा चालू शकेल. म्हणजे सकाळी पटकन वाटून तुम्ही हा नाश्ता बनवू शकतात. तर पॅन गरम करून घेतला की थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि मग पाणी शिंपडून स्वच्छ रुमालाने पुसून घ्यायचा पॅन आणि मिश्रण तळापासून चांगलं हलवून घ्यायचे आणि मग एखाद्या पोळीने असं हे मिश्रण सोडून घ्यायचे. तर तुम्हाला इथे मी 2 वेगवेगळ्या प्रकारचे डोसे बनवून दाखवणार आहे. जाडसर बनवायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून घ्यायचे. मिश्रण खूप पातळ करायचं नाही. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे त्याची थिकनेस ठेवायची आहे आणि पातळसुद्धा कसे बनवायचे ते सुद्धा दाखवणार आहे. तर इथे 1-2 पळी मिश्रण टाकून हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आणि मग कमी गॅसवरती हे चांगलं भाजून घ्यायचे. खालच्या साईडने तुम्ही पाहू शकाल किती मस्त याला जाळी पडली आहे. तर खालची साईड चांगली भाजली आणि वरची साईड सुकली की थोडंसं तेल लावून घ्यायचं. आवडत असेल तर लावा, नाही लावलं तरीसुद्धा चालेल. आता आपण हा डोसा पलटी करून घेऊया आणि दुसरी साईडसुद्धा चांगली भाजून घेऊया. तर अशा पद्धतीने तुम्ही मऊ जाडसर डोसे बनवू शकता. तर दोन्ही साईडने हा डोसा आपण चांगला भाजून घेतला आहे पहा. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गाजरमुळे याला किती छान रंग आलाय पहा. अगदी हलका फुलका पिवळसर असा रंग आलाय. गाजर आणि कोथिंबीर टाकल्यामुळे हा डोसा खूप छान दिसतो आणि खायला सुद्धा चांगला लागतो.
तर असा हा आपण पहिला डोसा जाडसर बनवून घेतलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर असे जाडसर डोसे बनवू शकतात. आता आपण पातळ डोसा कसा बनवायचा ते पाहूयात. तर पॅनवरती थोडंसं पाणी शिंपडून पुसून घ्यायचे, म्हणजे त्याची टेम्परेचर पॅनचं व्यवस्थित होतं आणि डोसे व्यवस्थित एक लेवलचे बनतात, व्यवस्थित भाजले जातात. तर मिश्रणामध्ये मी 2-3 चमचे पाणी टाकून घेतले आणि पातळ करून घेतलेत आणि चमच्याने हे मिश्रण अशा पद्धतीने टाकून घ्यायचे, म्हणजे याला चांगली जाळी पडते आणि डोसे पातळ तयार होतात. खूप जाडसर म्हणजे घट्ट मिश्रण ठेवायचं नाही, पातळ करायचं. तर तुम्हाला चमच्याने जमत नसेल तर तुम्ही एखाद्या पेल्याने वाटीने सुद्धा हे मिश्रण टाकू शकतात. तर खालच्या साईडने भाजलेला आहे डोसा, वरच्या साईडला थोडंसं तेल लावून घेतले. आता पलटी करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा भाजून घेऊयात. तर अशा पद्धतीने तुम्ही पातळ डोसे बनवू शकतात किंवा जाडसर बनवू शकतात. तर हा डोसासुद्धा मस्त असा आपण दोन्ही साईडने भाजून घेतलेत आणि पातळ डोसे केले तर भाजायला अजिबात वेळ लागत नाही, पटापट हे डोसे तयार होतात. किती छान याला जाळी पडली. तर अशा पद्धतीने पातळ डोसे करा किंवा तुम्हाला आवडतं तर जाडसरसुद्धा करू शकता. तर तुम्हाला इथे मी दोन्ही पद्धतीने दाखवलेलं आहे. तुम्हाला जर चमच्याने सोडता येत नसेल तर तुम्ही पेल्याने सुद्धा अशा पद्धतीने हे डोसे सोडून घेऊ शकतात. तर पॅनवरती पाणी शिंपडून मी पुसून घेतलं आहे आणि हे पहा, पेल्याने सहज एक लेवलमध्ये असं पसरवून टाकायचं, म्हणजे व्यवस्थित एकसारखं पडलं जातं मिश्रण. तर सर्व बाजूंनी चांगले मिश्रण पसरवून घेतले. आता खालची साईड भाजून घेऊया आणि मग हा डोसा पलटी करून घेऊयात. तुम्हाला जर लहान लहान डोसे बनवायचे असतील तर तुम्ही लहानसुद्धा बनवू शकतात. तर खालची साईड चांगली भाजली गेली आहे. आता आपण हा डोसा पलटी करून घेऊयात आणि हा डोसासुद्धा मस्त असा भाजून घेऊयात. तर तांदळाच्या पिठापासून आपण वेगवेगळ्या अशा बऱ्याच रेसिपी नाश्त्याच्या आपल्या चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत. तर पहा, याला किती छान जाळी पडली आहे आणि हा सुद्धा डोसा आपण दोन्ही साईडने चांगला भाजून घेतलेला आहे. तर मस्त दोन्ही साईडने हा डोसा भाजून झाला आहे. आता आपण काढून घेऊयात. तर आहे की नाही एकदम साधी सोपी ही रेसिपी. तर तुम्ही हे डोसे कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकतात किंवा असेच खाल्ले तरीसुद्धा मस्त लागतात. तर झटपट आपले इथे तांदळापासून बनवलेले डोसे तयार आहेत. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पातळ डोसे बघा असे होतात आणि जाळीसुद्धा खूप छान पडते. तर ज्यांना जाड डोसे आवडत नाही त्यांनी असे हलके फुलके पातळ डोसे बनवू शकतात आणि हे असेचे असे राहतात. आणि जाड डोसे बनवले तर हे पहा, अशा पद्धतीने ते जाडसर बनतात. तर कोणाकोणाला ही रेसिपी आवडली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत, नातेवाईकांसोबत हे रेसिपी शेअर करायला विसरू नका. तर मुलांना रोज रोज नाश्त्याला तेच तेच खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही असे त्यांना तांदळापासून डोसे बनवून देऊ शकतात. तर आहे की नाही बनवायला साधी सोपी रेसिपी. तर अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपी पाहत राहा. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईबही करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. सबस्क्राईब करणं आणि बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही, म्हणजे तुम्हाला रोजच्या रोज व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल. आपण भेटूया आता अशाच पुढच्या भन्नाट नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर तुम्हाला रेसिपी पाहून समजलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत. तर हो, आज आपण मटारचा उपमा बनवणार आहोत. एकदम टेस्टी यम्मी बनतो. तर कोण कोण याला उपीट बोलतं तर कोण कोण उपमा बोलतं. तर ज्यांना कोणाला हे उपीट आवडत नाही ना, अशा पद्धतीने करून पहा, सर्वांना खूप आवडेल आणि याचे फॅन होतील. एवढा भारी टेस्टी हा उपमा बनतो. तुम्ही जर नाश्त्यामध्ये नेहमी साधं सिंपल आपण जसं उपीट बनवतो ना कांदा मिरची टाकून, त्याच्यापेक्षा अशा पद्धतीने बनवलं ना तर सर्वजण आवडीने खातील. आणि ज्यांना कोणाला उपीट आवडत नाही ते तर अतिशय पोट भरून खातील. एवढं भारी हे उपीट बनतं. तर चला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. तर इथे मी ताजा फ्रेश मटार घेतला आहे. तर अर्धी वाटी मटार घेतलेला आहे आणि 1 वाटी इथे मी जाड रवा घेतला आहे. तर आपल्याला उपमा बनवण्यासाठी जाडच रवा वापरायचा आहे. यापेक्षा आणखीन बारीक रवा मिळतो तो घ्यायचा नाही. उपम्यासाठी नेहमी जाड रवा वापरायचा. त्यामुळे काय होतं की उपमा अतिशय एकदम मऊ लुसलुशीत चांगला बनतो. चिकट चिवट लगदा होत नाही. त्यासाठी आपल्याला जाडच रवा वापरायचा आहे. शेंगदाणे घेतलेत आणि 1 चमचा उडदाची डाळ घेतलेली आहे. तर मिडियम आकाराचे 2 कांदे मी चिरून घेतलेत. हिरव्या मिरच्या 3-4, कढीपत्ता आणि टोमॅटो 1 बारका चिरून घेतला, त्याच्यातल्या बिया काढलेत. कोथिंबीर घेतली. आणखीन काय साहित्य लागणार आहे पुढे मी सांगणारच आहे.
तर सगळ्यात अगोदर आपण कढई गरम करून घ्यायची, त्यामध्ये 1 वाटी रवा घेतला आहे तो टाकून घ्यायचा। आता हा रवा भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, लगेचच याच्यामध्ये तूप तेल टाकायचं नाही, थोडे वेळ 1 मिनिटभर असाच परतवून घ्यायचा। त्यामुळे काय होतं की रवा चांगला आतपर्यंत भाजला जातो आणि मस्त फुलतो तो। आणि नंतर थोडा परतवून घेतला की मग याच्यामध्ये तुम्हाला तूप तेल जे आवडतं ते टाकून भाजून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 चमचा तूप टाकून घेते। आता हा रवा चांगला आपण भाजून घ्यायचा आहे। तर याचा कलर अजिबात चेंज होऊ द्यायचा नाही, आपल्याला शिरा वगैरे बनवायचा नाही आहे, आपण बनवतोय उपमा, त्यासाठी आहे तसंच याचा पांढरा शुभ्र रंग ठेवायचा आहे। फक्त आपल्याला थोड्या वेळासाठी हे परतवून घ्यायचे, चांगला रवा भाजला पाहिजे। तर रवा भाजले हे कसं ओळखायचं, तर रवा भाजला की त्याचा सुगंध येतो, मग समजायचं की रवा चांगला भाजलेला आहे, अजिबात कच्चा ठेवायचा नाही। कमी गॅसवरती हा रवा सतत परतवून घ्यायचा आहे आणि चांगला खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचा। तर थोडा वेळ झालेला आहे, पाहू शकतात रवा चांगला फुलून आला आहे आणि याचा सुगंधसुद्धा येतो आहे, म्हणजेच आपला रवा चांगला परफेक्ट भाजलेला आहे। शिऱ्यासाठी रवा लालसर होईपर्यंत चांगला खरपूस भाजून घेतात, पण आपण उपमा बनवतोय त्यासाठी असा रवा भाजून घ्यायचा आहे। तर आता रवा काढून घेतला आहे, त्याच कढईमध्ये मी 1.5 पळी तेल टाकून घेतले, तुम्ही तूप वापरलं तरीसुद्धा चालेल। आता इथे मी थोडेसे काजू आणि बदाम त्याचे 2 भाग करून घेतले, ते तेलामध्ये चांगले लालसर होईपर्यंत तळून घेऊयात। तर कमी गॅसवरती आपण हे परतवून घ्यायचे, छान याला लालसर रंग येऊ द्यायचा, म्हणजे खायला खूप ते छान लागतात आणि क्रिस्पी बनतात। तर चांगला याला लालसर रंग आला हे पहा, अशा पद्धतीने भाजून घ्यायचं, याच्यापेक्षा जास्त आणखीन भाजायचं नाही, मग ते कडवट लागतात। असा लालसर रंग आला की काढून घ्यायचं। त्याच तेलामध्ये मी शेंगदाणे टाकून घेतले, तर मी ते शेंगदाणे थोडे जास्त टाकलेत। उपम्यामध्ये अप्रतिम असे शेंगदाणे लागतात, क्रिस्पी होतात, चांगले खाण्यासाठी छान लागतात। तर शेंगदाणेसुद्धा लालसर होईपर्यंत भाजून घेतलेत। आता त्याच तेलामध्ये आपण अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली। तर इथे एक टिप्स सांगेन तुम्हाला, मोहरी छान तडतडू द्यायची, फुटू द्यायची आहे आणि मग जिरे टाकायचे आहे। तर पाव चमचा जिरे टाकलेले आहेत, जिरेसुद्धा चांगले फुलले की मग यामध्ये कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या आहेत। मोहरी जर चांगली तडतडली नाही तर मग खाताना ती कच्ची कच्ची लागते किंवा मग कडवट लागतो उपमा, कडवट दाताखाली आलं की मग खाण्याची मजा जाते, त्यामुळे मोहरी जिरे चांगले फुलू द्यायचे आहेत। आता आपण याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेला कांदा टाकायचा आहे। तर कांदा खूप बारीक कापायचा नाही, थोडासा मोठा मोठा कापायचा, म्हणजे उपम्यामध्ये खायला तो छान लागतो आणि उपमा चांगला मऊ लुसलुशीतसुद्धा बनतो आणि थोडा जास्त कांदा वापरायचा आहे। तर इथे उडदाची डाळ घेतलेली, ती भाजायची राहून गेली वाटीमध्ये साईडला। तर आता मी टाकून घेतले तेलामध्ये। तर तेल गरम आहे, उडदाची डाळ भाजायला अजिबात वेळ लागत नाही, लगेचच त्याला लालसर रंग येतो। तर मी साईडला थोडं ते परतवून घेते, तर थोड्या वेळ आपण भाजून देऊयात। तर हे पहा लगेचच लालसर झाले, आता कांद्यामध्ये मिक्स करून घेऊयात। तर जेव्हा आपण फोडणी दिली ना, तर त्यावेळेसच उडदाची डाळ टाकायची, कांदा आणि मिरची टाकण्याच्या अगोदर। तर आता आपण सर्व जिन्नस इथं परतवून घेतोय। तर कांदा थोडासा परतवून घेतला, खूप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा नाही आहे, थोडा हलकासा परतवून घेतला की याच्यामध्ये मटार टाकून घ्यायचं आहे। तर आता हे परतवून घेऊयात। आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे परत एकदा मिक्स करायचे। तर मटार कच्चा आहे, आपल्याला हा मटार शिजवून घ्यायचा आहे आणि यासोबतच कांदासुद्धा चांगला भाजून घ्यायचा आहे। तर खूप काही भाजायचं नाही आहे, अगदी परतवून घेऊयात आणि आता याच्यावरती ना झाकण ठेवूयात। तर मीठ टाकले त्यामुळे याला थोडंसं पाणी सुटेल आणि कांदा आणि मटार चांगला शिजला जाईल। तर या स्टेजला काय करायचे की याच्यावरती झाकण ठेवायचं आणि कमी गॅसवरती 2-3 मिनिट असंच हे शिजवून घ्यायचे, म्हणजे काय होईल की मटार चांगला वाफवला जाईल, चांगला शिजला जाईल आणि कांदासुद्धा हलका फुलका शिजून होईल। तर इथे पाहू शकतात मस्त असा आपण मटार आणि कांदा परतवून घेतला आहे, एक वाफ देऊन घेतली आहे। तर थोडासा मटार सॉफ्ट झालेला आहे। आता काय करायचं, याच्यामध्ये टॅमॅटो टाकून घ्यायचे। तर टॅमॅटो आपण अगोदरच टाकायचा नाही, नंतर टाकायचा, कारण टॅमॅटो लगेचच वितळला जातो, त्यामुळे सगळ्यात शेवटी टॅमॅटो टाकून घ्यायचा आहे। तर मी याच्यामधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। तर थोडा वेळ हे परतवून घेतले की याच्यामध्ये आपण भाजून घेतलेला रवा टाकून घेऊयात। तर असं केल्यामुळे ना अजिबात याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत, अगदी मोकळा मऊ लुसलुशीत असा हा उपमा बनतो।
तर रवा टाकून घेतला आहे, आता परतवून घेऊयात. तर सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे. तर बरेच जण काय करतात, अगोदर पाणी ठेवतात, पाण्याला उकळी आली की मग रवा टाकतात. त्यामुळे काय होतं की बऱ्याच गुठळ्या बनल्या जातात आणि त्यामुळे रवा आतमध्ये खाताना ना असे कच्चा कच्चा लागतो बघा. थोडं थोडं त्याच्यामध्ये गुठळ्या राहतात. त्यामुळे असं करून घ्यायचं, एकही तुम्हाला गुठळी याच्यामध्ये दिसणार नाही. तर रवा चांगला मिक्स करून घेतला आहे. साईडलाच मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून घेतले. तर आपल्याला याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचे. तर या वाटीने आपण 1 वाटी रवा घेतलेला, तर त्यासाठी 3 वाटी पाणी घ्यायचं आहे. आपण जाड रवा वापरला आहे, त्यासाठी 3 वाटी परफेक्ट असं पाणी आहे आणि परफेक्ट असा आपला इथे उपमा बनणार आहे. त्यामुळे आपण 3 वाटी पाणी साईडला गरम करून घेतले. आता काय करूया, एक साईडने थोडं थोडं पाणी या रव्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एका हाताने हलवून घ्यायचे. तर गरम पाणी आहे, फोडणीसुद्धा आपली गरम आहे, त्यामुळे याच्यामध्ये ना अजिबात गुठळ्या होत नाहीत. तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. बरेच जण याच्यामध्ये गार पाणी टाकतात आणि मग रव्याची टेस्ट सर्व निघून जाते आणि रवा खायला तेवढा चविष्ट लागत नाही. त्यामुळेच बरेच जणांना आवडत नाही, त्याची टेस्ट व्यवस्थित लागत नाही. त्यामुळे गरमच पाणी टाकायचं आहे, म्हणजे रवा अतिशय टेस्टी बनतो, त्याची टेस्ट डबल होते. तर इथे पाहू शकतात, गरम पाणी टाकल्यामुळे लगेचच याची शिजण्याची प्रक्रिया चालू होते. आणि आता पाणी जरी जास्त वाटत असेल तरी हळूहळू जसा जसा रवा शिजत जाईल तसं पाणी कमी होतं. तर इथे पाहू शकतात आणि ही सर्व प्रोसेस आपण कमी गॅसवरच करायची आहे, कारण आपल्याला याच्यामधला मटार शिजवून घ्यायचं आहे आणि रवासुद्धा व्यवस्थित मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर मला मीठ थोडंसं कमी वाटलं, त्यामुळे मी थोडंसं मीठ आणखीन टाकून घेतले आणि चिमूटभर साखर टाकायची आहे. त्यामुळे अप्रतिम अशी टेस्ट येते, अगदी चव याची बॅलन्स होऊन जाते. तर परत एकदा सर्व मिक्स करून घेऊया. तर थोडंसं पाणी आटत आलं, रवा चांगला शिजत आला की मिक्स करून घ्यायचे. आता या स्टेजला याच्यावरती झाकण ठेवायचे आणि 2 मिनिटभर असंच कमी गॅसवरती हा रवा वाफवून घ्यायचा आहे, म्हणजे रवासुद्धा चांगला वाफला जाईल आणि मटारसुद्धा चांगला शिजला जाईल. तर 1 मिनिटभर झालेला आहे. आता आपण झाकण काढूया आणि परत एकदा हा रवा वर खाली करून घेऊयात, म्हणजे व्यवस्थित हलवून घेऊयात. तर पाहू शकतात, अगोदर याच्यामध्ये किती पाणी होतं आणि जसा जसा रवा शिजला जाईल तसं पाणी याच्यातलं सर्व कमी झालेलं आहे. रव्याने सर्व पाणी ॲब्झॉर्ब करून घेतलं आहे आणि मस्त रवा फुलून आला आहे. 1 वाटी रव्यापासून सर्वांसाठीच हा उपमा तयार होतो. तर मटारसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत शिजलेला आहे. तरीसुद्धा आपण आणखीन 1-2 मिनिटभर याच्यावर झाकण ठेवूयात आणि कमी गॅसवरती वाफ काढूयात. तर ही प्रोसेस 2दा केलेली आहे, त्यामुळे काय होतं, कमी गॅसवरती रवा चांगला शिजला जातो आणि अतिशय मोकळा मऊ लुसलुशीत होतो. तुम्हाला जर याच्यामध्ये तूप टाकायचं असेल तर या स्टेजला 1 चमचा तूप टाका आणि व्यवस्थित मिक्स करून झाकण ठेवा, म्हणजे त्याचा सर्व स्मोक याच्यामध्ये उतरेल आणि उपम्याची टेस्ट डबल टिबल होईल. तर परफेक्ट असा आपल्या इथे उपमा बनवून तयार आहे. तुम्ही पाहू शकतात किती मोकळा लुसलुशीत झालेला आहे. आता सगळ्यात शेवटी याच्यावरती आपण काजू, बदाम आणि शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ते टाकून घेऊयात आणि भरपूर अशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात. तर बघितलं सर्वजण आवडीने हा उपमा खातील, हो की नाही? कोणाला नाही आवडणार सांगा बरं? एवढा भारी दिसायला दिसतोय हा उपमा, तर खायला किती टेस्टी लागत असेल. तर परत एकदा हे सर्व मिक्स करून घेऊयात. तर मस्त मोकळा झालेला आहे आणि रवासुद्धा चांगला शिजला आहे. तर आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात उपमा. तर इथे मी फक्त मटार वापरलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये गाजर, बीन्स आणखीन भरपूर अशा भाज्या टाकूनसुद्धा बनवू शकतात. तर परफेक्ट असा आपला उपमा बनलेला आहे. आता आपण हा सर्व उपमा प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर झटपट आपली इथे मटार उपम्याची रेसिपी बनलेली आहे. कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आपण 1 वाटी रव्यापासून संपूर्ण घरातल्यांसाठी झटपट नाश्ता बनवणार आहोत. तुम्ही हा नाश्ता मुलांना अधेमध्ये केव्हाही बनवून देऊ शकतात किंवा टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकतात. एवढा हा सोपा आणि टेस्टी असा नाश्ता होतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण इथे 1 वाटी
रवा घेतला आहे जाड बारीक. जो रवा तुमच्याकडे असेल तो तुम्ही इथे वापरू शकतात. आता 1 वाटी रव्यासाठी पाऊण वाटी दही टाकून घेऊया आणि 1 वाटी पाणी टाकून घेऊया. तर सर्व दही आपण टाकून घेतले. तुमच्याकडे ताक असेल तर ताकसुद्धा वापरू शकतात. आता आपण याच्यामध्ये 1 वाटी पाणीसुद्धा टाकले. हे चांगलं आता मिक्स करून घेऊयात. तर रवा, दही आणि पाणी हे व्यवस्थित एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करायचे. याच्यामध्ये अजिबात दह्याच्या किंवा रव्याच्या गुठळ्या होता कामा नये. व्यवस्थित हे चांगलं मिक्स करून घ्यायचे. तर चांगलं हे मिक्स केलेलं हे पहा. आता याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिट असंच हे मुरण्यासाठी ठेवून देऊयात. म्हणजे रवा चांगला फुलला जाईल. तर 5 मिनिटानंतर रवा चांगला मुरलेला आहे हे पहा. आता आपण हे मिक्सरवरती वाटून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि 1-2 चमचे पाणी टाकून हा रवा वाटून घ्यायचा आहे आपल्याला. जर सगळंच एकदम बारीक करता येत असेल तर तुम्ही सर्व मिश्रण टाकून बारीक करू शकतात. मी ते अर्धं करून बारीक करून घेणार आहे. तर जास्त पाणी टाकायचं नाही कारण रवा भिजलेला आहे. अगदी 2 चमचेच पाणी टाकायचं आहे. तर असं हे वाटून घ्यायचे. वाटताना पाणी कमी वापरायचं आहे. जर मिश्रण घट्ट वाटलं तर आपण नंतर पाणी याच्यामध्ये टाकू शकतो. अगोदरच पाणी जास्त झालं तर मिश्रण खूप पातळ होईल. हे मिश्रण आपल्याला खूप पातळ नको आहे. मीडियम अशी याची थिकनेस हवी आहे. तर दुसरंसुद्धा राहिलेले मिश्रण सर्व मी वाटून घेतले. तर हे पहा. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तर मिश्रण आपलं परफेक्ट तयार आहे. तर आपण इथे या भांड्यामध्ये हा नाश्ता बनवून घेणार आहोत. तर 1.5 ग्लास पाणी टाकून त्याच्यामध्ये रिंग ठेवले. त्यात आपण गरम करण्यासाठी ठेवून देऊयात आणि ताटाला तेल लावून घेऊयात. तर तुम्ही केक टिनमध्ये किंवा एखाद्या प्लेटमध्ये असं ताटामध्ये बनवू शकतात किंवा कुकरच्या डब्यामध्ये बनवलं तरीसुद्धा चालेल. तर ताटाला इथे मी तेल लावून घेतले. ही सर्व प्रोसेस अगोदरच करून घ्यायची आहे. पाणीसुद्धा गरम करायला ठेवले आणि ताटालासुद्धा तेल लावून घेतले. आता आपण रव्याच्या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि इथे मी 2 हिरव्या मिरच्या बारक्या जाडसर वाटून घेतलेत म्हणजेच कुटून घेतलेले आहेत. तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता किंवा प्लेन बनवलं तरीसुद्धा चालेल. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊयात आणि हे मिक्स करून घेऊयात. तर असं बनवल्यामुळे खूप छान टेस्ट लागते या नाश्त्याची. तर व्यवस्थित हे मिक्स करून घेऊयात. हिरव्या मिरचीच्या ऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर वापरली तरीसुद्धा चालेल. तर मस्त हे मिक्स करून घेतलेले. आता काय करायचं याच्यामध्ये आपल्याला सोडा टाकायचा आहे. तर इथे मी 1 चमचा इनो टाकून घेते. इनो किंवा सोडा काहीही वापरू शकतात. सोडा टाकला तर खायचा सोडा पाव चमचा टाकून घ्या. 1 चमचा इनो टाकला आहे. 1 चमचा त्याच्यावर पाणी टाकून हा आपण इनो ॲक्टिवेट करून घेऊयात. व्यवस्थित या मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच हे मिश्रण सर्व आपल्याला ताटामध्ये टाकून घ्यायचे. तर आपण ज्या ताटाला तेल लावून ठेवले त्यात हे सर्व मिश्रण टाकून घेऊयात. त्यामुळे अगोदरच ताटाला तेल लावून ठेवायचं मिश्रणामध्ये इनो टाकण्याच्या अगोदर. म्हणजे घाई गडबड होत नाही आणि आपली रेसिपी नाश्ता परफेक्ट बनतो. नाहीतर नंतर ही सर्व प्रोसेस करत बसलं तर इनो सर्व ॲक्टिवेट झालेला डिॲक्टिवेट होतो. त्यामुळे अगोदरच तेल लावून ठेवायचे आणि पाणीसुद्धा गरम करून घ्यायचे. सर्व मिश्रण ताटामध्ये टाकून घेतले. पाणीसुद्धा चांगलं खळखळून उकळलेलं आहे. तर असंच पाणी आपल्याला एकदम उकळी आलेले गरम करून घ्यायचे. आता हे ताट आपण त्यावर ठेवूया आणि झाकण ठेवून 10 ते 15 मिनिट हे आपण शिजवून घ्यायचे. तर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती 15 मिनिट हा नाश्ता शिजवून घ्यायचा. तर इथे परफेक्ट असं 15 मिनिट झालेले आहेत. हे पहा मस्त असा हे फुगून वरती आलेलं आहे. तर हे आता आपण थंड होऊ देऊयात नाश्ता आणि नंतर कापून घेऊयात. तर इथे पाहू शकता थोड्या वेळाने हे ताट थंड झालेलं आहे. आता आपण कापून घेऊयात. तर अगोदर साईडच्या कडा याच्या मोकळ्या करून घ्यायच्या चाकूने आणि शक्यतो थंड झाल्यावरच कापून घ्या. थंड करायच्या वेळेस याच्यावरती एखादं झाकण किंवा रुमाल झाकून ठेवायचा म्हणजे वरची साईड याची ड्राय होत नाही. तर चाकूने याच्या सर्व कडा आपण मोकळ्या करून घेतलेत. आता आपण कापून घेऊयात. तुम्हाला जशा आकारामध्ये कापून घ्यायचं आहे तसं तुम्ही कापू शकतात. मी इथे चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते. तर सर्वात अगोदर आपण सरळ असं कापून घेऊयात आणि नंतर आडवं कापून घेऊयात. तर चौकोनी आकारामध्ये कापा किंवा त्रिकोणी आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकतात. तर अशा पद्धतीने आपण याचे मीडियम आकाराचे पीस करून घेतलेले आहेत. आता आपण आडवंसुद्धा कापून घेणार आहोत.
तर सर्व इथे हा नाश्ता आपण कापून घेतलेला आहे. तुम्हाला कापताना समजत असेल किती हा नाश्ता भारी बनलेला आहे. एकदम भन्नाट याला जाळी पडली आणि मऊ लुसलुशीत असा हा नाश्ता तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो. तर इथे पाहू शकतात किती भारी याला जाळी पडलेली आहे. एकदम सॉफ्ट असा हा नाश्ता तयार होतो अगदी 10 ते 15 मिनटामध्ये. तर असंच खाल्लं तरीसुद्धा प्रतिम लागतं, कारण आपण याच्यामध्ये ठेचा टाकलेला आहे, म्हणजे मिरच्या कुटून टाकलेल्या आहेत, कोथिंबीर आहे, यामुळे अप्रतिम टेस्ट लागते. तर हा थोडक्यात ढोकळ्यासारखाच प्रकार आहे, पण आपण हा बेसनपासून बनवलेला नाही आहे, रव्यापासून हा नाश्ता बनवून घेतला आहे. तुम्हाला मी ते एक तोडून दाखवते. हे पहा किती सॉफ्ट मऊ लुसलुशीत जाळीदार असा हा नाश्ता आपला बनून तयार आहे. तर जाळीच एवढी भारी पडली आहे ना, दिसायला जेवढा हा नाश्ता भन्नाट दिसतोय, खायला तेवढाच टेस्टी एकदम लागतो. तर नक्की एकदा करून पहा. तर सर्व ह्याचे पीस आपण वेगळे करून घेऊयात. आणखीन याची टेस्ट वाढण्यासाठी आपण याला एक तडका देणार आहोत. तर सर्व इथे मी याचे पीस मोकळे करून घेतलेत. तर छोट्या टोपामध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचं, त्यामध्ये मोहरी जिरे तडतडू द्यायचे. नंतर थोडासा कढीपत्ता आणि 2 लाल मिरच्या किंवा हिरव्या मिरच्या कापून टाकायच्या आहेत. 1 चमचा तेल टाकायचे आणि हा गरम गरम तडका या नाश्त्यावरती टाकून घ्यायचा. अप्रतिम असा स्वाद येतो. तर मस्त तडका बसलेला आहे. तुम्ही असा प्लेन खाऊ शकतात किंवा असा तडका देऊनसुद्धा हा नाश्ता खाऊ शकतात. तर एखाद्या वेळेस उठायला उशीर झाला, चपाती भाजी बनवायला टाईम नसेल, तर तुम्ही 10 ते 15 मिनटामध्ये असा हा झटपट नाश्ता बनवून देऊ शकतात मुलांच्या टिफिनमध्ये. सॉससोबत, शेजवान चटणीसोबत किंवा हिरवी चटणी बनवून देऊ शकतात, किंवा असंच दिलं तरीसुद्धा मुलं आवडीने खातील. तर आता आपण हा गरम गरम तडका याच्यावरती टाकून घेऊयात आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूयात. झटपट आपला इथे 1 वाटी रव्यापासून सर्वांसाठी नाश्ता तयार होतो. तर आहे की नाही एकदम मस्त आणि सोपी रेसिपी. अधेमध्ये केव्हाही मुलांना भूक लागते त्यावेळेस तुम्ही हा नाश्ता बनवून देऊ शकतात. बाहेरचं अनहेल्दी देण्यापेक्षा घरातच तुम्ही टेस्टी यम्मी असे वेगवेगळे पदार्थ बनवून देऊ शकतात. तर माझा आवाज चेंज झाला आहे बरं का, त्यामुळे असा वेगळा येतो आहे, त्याबद्दल सॉरी सर्वांना. तर झटपट आपला इथे 15 मिनटामध्ये नाश्ता तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि रोज रोज नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा. तुम्ही शॉर्ट व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ दोन्हीसुद्धा पाहू शकतात. सबस्क्राईब करणं, बेल आयकॉनवर क्लिक करणं हे अगदी फ्री आहे. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या भन्नाट घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या रेसिपीमध्ये. याच्या अगोदरसुद्धा आपण भरपूर अशा नाश्त्याच्या वेगवेगळ्या रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. तुम्ही आणखीनही पाहिलं नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईबही करा. तर चला आपण भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आज आपण मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर आपण रोज वेगवेगळ्या भरपूर अशा रेसिपी नाश्त्यासाठी बनवत असतो. तर आज आपण ना मेथीपासून खमंग खुसखुशीत असे मेथीचे पराठे बनवणार आहोत. तर याला कोण कोण पराठे म्हणतात, गुजरातीमध्ये याला थेपलासुद्धा बोलतात. तर खूप हेल्दी असा हा नाश्ता आहे. आपण हे पराठे नाश्त्यासाठी मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया. इथे मी 1 मीडियम आकाराचा बाउल एवढी मेथी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता आपल्याला ही मेथी बारीक चिरून घ्यायची आहे आणि याच्यामध्ये काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा आपण पाहूयात. तर इथे मी 7 ते 8 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 6-7 लसूण पाकळ्या, पाव चमचा जिरे आणि अद्रक घेतलेले आहे, त्याला थोडंसं कापून घेतले. तर हे आपल्याला जाडसर कुटून घ्यायचे. तर मी मेथीची भाजी बारीक चिरून घेतली आहे. तर अशा पद्धतीने मेथीची भाजी चिरून घ्यायची आणि जे आपण मिरची घेतलेली आहे त्याचं असं जाडसर भरड करून घ्यायची. मिक्सरमध्ये किंवा खलबत्त्यामध्ये कुटूनसुद्धा घेऊ शकतात. मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकतात. आणि हो, मेथी घेताना त्याचे खूप मोठे मोठे देठ घ्यायचे नाहीत, शक्य तेवढे पानांचा भाग घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये आपण पाव चमचा ओवा टाकूयात चोळून, यामुळे पराठ्यामध्ये खूप छान स्वाद लागतो. पाव चमचा धना पावडर टाकून घेऊयात, पाव चमचा गरम मसाला टाकूया आणि पाव चमचा हळद टाकूयात. सर्व जिन्नस मी इथे पाव चमचा टाकलेले आहेत.
तर मी एवढेच मसाले वापरलेले आहेत। चवीनुसार मीठ टाकून घेऊयात। तुम्हाला आणखीन मसाले ॲड करायचे असतील तर टाकू शकतात, कारण मेथीच्या पराठ्यांमध्ये मी मेथीचा स्वाद मला पाहिजे त्यामुळे जास्त काही याच्यामध्ये मसाले टाकलेले नाहीत। आता याच्यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे आणि आता गव्हाचं पीठ टाकून घेऊया। तर मी अगोदर 1 वाटी एवढं मिडियम आकाराची वाटी एवढं पीठ टाकून घेते। आणखीन लागलंच तर आपण परत ॲड करू शकतो। आता याच्यामध्ये 3 चमचे पोहे खायचा जो चमचा असतो ना त्याने 3 चमचे मी इथे बेसन पीठ टाकून घेते। यामुळे काय होतं की पराठ्यांना खूप छान टेस्ट येते आणि खमंग खुसखुशीत असे हे पराठे बनतात। आता हे सर्व जिन्नस पाणी न टाकता अगोदर हाताने चांगलं मिक्स करून घेऊयात, म्हणजे मेथीमध्ये जे मॉइश्चर आहे त्यामुळे आपल्याला पाण्याचा अंदाज कळेल। त्यामुळे अगोदर हे सर्व पाणी न टाकता मिक्स करून घेऊया। आता आपण याच्यामध्ये पाणी टाकून हे पीठ मीडियम असं मळून घ्यायचे। खूप घट्टही नको आणि खूप पातळही नको। तर हे पीठ मळताना आपल्याला हे पीठ जर खूप पातळ वाटत असेल तर यामध्ये आणखीन थोडंसं आपण गव्हाचं पीठ टाकू शकतो आणि खूप घट्ट असेल तर थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। आपण नॉर्मली जसं चपातीला पीठ मळतो ना त्यापेक्षा थोडंसं मीडियम घट्ट असं ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने आपण हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे। पीठ जेवढं चांगलं मळलं जाईल तेवढेच पराठे चांगले खमंग खुसखुशीत होणार आहे। तर माझ्याकडून काय झालं, पाणी टाकताना जरा जास्तच पडलं, तर मी इथे ना थोडंसं कोरडं पीठ टाकून घेतले गव्हाचं आणि परत एकदा हे मळून घेते। तर सर्व आपण हे चांगलं मळून घेऊयात। तर मेथी जरा जास्त वापरायची आहे, त्यामुळे काय होतं की मेथीचे पराठे ना खायला छान लागतात, त्याचा टेस्ट अप्रतिम येतो। तर अशा पद्धतीने सर्व इथे मी हे चांगलं मळून घेतले। हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ मळायचं आहे। आता वरून थोडंसं तेल टाकूया आणि परत एकदा मऊ करून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकतात खूप घट्टही नाही आहे आणि खूप पातळही नाही आहे, मीडियम असं आपण हे पीठ मळून घेतलेलं आहे। हे पहा, आहे एकदम परफेक्ट, हो की नाही? तर आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि 5 मिनिट रेस्ट होऊ देऊयात, म्हणजे पराठे चांगले बनतील। तर इथे 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। पीठ चांगलं मुरलं गेले। तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 10 मिनिटसुद्धा ठेवू शकतात, अदरवाईज पटकन बनवले तरीही चालेल। जर तुमच्याकडे वेळ नसेल तर सकाळी घाई गडबडीच्या वेळी जर तुम्हाला पटकन पराठे बनवायचे असतील तर लगेच बनवू शकतात। त्यासाठी पीठ मळताना चांगलं मऊ होईपर्यंत मळून घ्या, म्हणजे ते चांगलं एकजीव होईल। तर आता पीठ चांगलं मुरलेलं आहे। पोळपाटाला थोडंसं तेल लावून परत एकदा पीठ मऊ करून घेतले आणि आता याचे मी मिडियम आकाराचे 2 गोळे करून घेतलेले आहेत। आता आपण जसं चपाती बनवतो सेम तसंच आपण इथे हे लाटून घेणार आहोत। तर थोडंसं गव्हाचं पीठ कोरडं लावून घेतले आणि आता हा पराठा आपण लाटून घेऊयात। तर तुम्ही याची घडी न करता लाटलं तरीसुद्धा चालेल, पण मी इथे घडी करून हे पराठे लाटून घेते। तर थोडंसं तेल लावून याला दुमडून घेतले आणि जसं आपण घडीची चपाती करतो ना सेम तसंच हे मी लाटून घेते। आता याला आपण कोरडं पीठ लावूयात आणि हा पराठा लाटून घेऊयात। तर तुम्ही अशा पद्धतीने करू शकतात किंवा मग फक्त पिठाचा गोळा गोल असा लाटून सुद्धा घेऊ शकतात। तर कोरडं पीठ लावून हलके हाताने हे पराठे आपण लाटून घेणार आहोत। तर मी इथे हे पराठे पातळ असे करते। तुम्हाला हवे तसे तुम्ही मिडियम आकाराचे, पातळ, जाड जसे आवडतात तसे करू शकतात। चौकोनी आकारामध्ये करू शकतात, त्रिकोणी आकारामध्ये करू शकतात। तर इथे आपण नॉर्मली जशी चपाती बनवतो ना तसंच मी इथे गोल हे पराठे लाटून घेते। तुम्ही पाहू शकतात पातळ असे मी हे लाटून घेतलेत, म्हणजे ते खायला सुद्धा खूप छान लागतात आणि 2 दिवस तर हे पराठे असे चांगले राहतात, कारण आपण याच्यामध्ये दही टाकलेले नाहीये, त्यामुळे हे पराठे अजिबात खराब होत नाहीत। तर अशा पद्धतीने पातळ एकदम हे पहा असा हा पराठा मी लाटून घेतलाय। तर इथे मी 2 पराठे एकदाच लाटून घेते आणि नंतर भाजून घेते। तर हे पहा, आपण पहिला पराठा लाटून घेतलाय, तर दुसरा सुद्धा सेम अशाच पद्धतीने मी लाटून घेतलाय हा पराठा आणि खूप पातळ केलेत। तर मस्त असे आपले इथे पराठे लाटून तयार आहेत। आता आपण भाजून घेऊयात। तर तवा गरम करून घेतलाय, त्याच्यामध्ये थोडंसं तेल शिंतडून घेतले आणि हा पराठा आपण तव्यामध्ये टाकून घेऊयात। आता गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि हा पराठा चांगला भाजून घ्यायचा आहे,
जर कमी गॅसवरती हा पराठा भाजला, कमी किंवा मिडियम, तर तो खूप वातड होतो किंवा मग पटकन न भाजल्यामुळे तो ना कडकसुद्धा होतो. तर आपण इथे पराठे खूप पातळ केलेत, त्यामुळे लगेचच हे पराठे दोन्ही साईडने चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि हे पराठे आपण खूप पातळ केले त्यामुळे फुगत नाहीत. जर जाड थोडेसे बनवले तर फुगतात. तर तुम्हाला जसं आवडतील तसे तुम्ही बनवू शकतात. तर आता फिरवून फिरवून हा पराठा आपण भाजून घेऊयात. तर यापेक्षा सुद्धा तुम्ही पातळ पराठे लाटू शकतात. तर वरून तूप, तेल, बटर काहीही तुम्ही लावू शकता जे तुम्हाला आवडत असेल ते. तर इथे मी तेल लावून घेतले आणि आता हा पराठा आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा तेल लावून घेऊयात. तर बाहेर प्रवासासाठी जायचं असेल 1-2 दिवसासाठी तर तुम्ही असे मेथीचे पराठे घेऊन जाऊ शकतात. मुलांच्या टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा रोज नाश्त्यासाठी तेच तेच खाऊन तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही असे वेगवेगळे पदार्थ नाश्त्याचे बनवू शकतात. आपल्या चॅनलवर भरपूर असे आपण रेसिपी अपलोड केलेल्या आहेत. तर इथे पाहू शकता दोन्ही साईडने हा पराठा खमंग खुसखुशीत असा भाजून घेतला आहे. चांगले याला असा सोनेरी रंग आला आहे. हे पहा, अजिबात हा पराठा कच्चा नाही आहे. मस्त असा खरपूस चांगला भाजून घेतला आहे. आणि तेल जरा जास्त लावायचं किंवा तूप जे काही लावत असाल ते, म्हणजे खमंग लागतात खाण्यासाठी. तर आपला इथे पहिला पराठा चांगला भाजून झाला आहे. लगेच आपण दुसरासुद्धा तव्यामध्ये टाकून घेऊयात आणि सेम अशाच पद्धतीने हा पराठासुद्धा आपण भाजून घेऊया. तर एक साईड भाजली की हा पराठा पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या साईडने सुद्धा हा पराठा भाजून घ्यायचा आहे. तर पहिला पराठा खूप पातळ होता त्यामुळे तो चांगला भाजलेला आहे आणि फुगला नाही आहे. तर हा पराठा थोडासा थिक आहे त्यामुळे हा फुगला गेला आहे. तर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसे पराठे बनवायचे आहे तसे तुम्ही बनवू शकतात, पातळ जाड तुमच्या आवडीप्रमाणे. तर आता यालासुद्धा मी तेल लावून घेतले आणि हा सुद्धा पराठा खमंग होईपर्यंत छान भाजून घेतला. हे पहा, दिसायला जेवढा भन्नाट दिसतोय खायला तेवढाच हा टेस्टी लागतो बरं का. तर अशा पद्धतीने आपण दुसरासुद्धा पराठा चांगला भाजून घेतला आहे. तर बाकीचे सुद्धा सर्व राहिलेले पराठे मी असेच बनवून घेतलेले आहेत. तर दिसतात ना एकदम भारी. तर खूप हेल्दी पौष्टिक असा हा नाश्ता आहे. मुलांच्या तुम्ही टिफिनमध्ये बनवून द्या. जर मुलं मेथीची भाजी खात नसतील ना तर आवर्जून तुम्ही असे हे पराठे बनवून द्या. बघा बरोबर खातील. दह्यासोबत, सॉससोबत किंवा लोणच्यासोबत असेच दिले तरीसुद्धा अप्रतिम लागतात. त्याला कोणतीही भाजी नसते ना तरीसुद्धा मस्त हे पराठे खाण्यासाठी लागतात. किंवा तुम्ही चहासोबत खाल्ले तरीही चालेल, हो की नाही. तर अशा पद्धतीने आपण हे पराठे बनवून घेतलेत. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी खमंग खुसखुशीत मेथीची पराठ्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आणखीनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तुम्हाला काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकतात. तर रोज रोज असेच वेगवेगळे नाश्त्याचे पदार्थ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.